काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महिलांसाठी चालू केलेल्या लाडकी बहीण या योजनेचे 2 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काल कितीतरी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून यामुळे महिला वर्गात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। शासनाने महिलांसाठी सुरू केलेला हा उपक्रम महिलांच्या आर्थिक गोष्टीत हातभार लावणारा असा असून महाराष्ट्रातील महिलांकडून या योजनेला सकारात्मक असा प्रतिसाद लाभल्याचं दिसून येते। मात्र मधल्या काळात या योजनेला अनेकांनी विरोध देखील केला होता। निवडणुकीपूर्वी हे एक प्रकारचं महिलांना दिलेलं आमिष आहे अशी टीका करत राहुल गांधी ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टामध्ये देखील गेले होते। शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी राज्य शासन या योजनेतून बहिणींना भीक घालत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून या योजनेवर टीकेचे झोड उठवले होते। तर दुसरीकडे संजय राऊत देखील माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, पण जेव्हा आमचं सहकारी तेव्हा या 1500 रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल। 1500 रुपयात घर चालतं का आणि घर चालून दाखवावं। अशा प्रकारे राऊत यांनी देखील या योजनेवर टीकास्त्र ओढले। मात्र विरोधकांचा कितीही विरोध असला तरी एकीकडे महिलांचा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधक मात्र बिथरले आहेत। ऐन रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर महिलांना लागलेला आर्थिक हातभार हा समाधानकारक असल्याचं चित्र महिलांमधून दिसत आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।